नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी मसावी आणि लसावी या घटकावर आधारित का एक प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल का यानंतर तुम्हाला मसावी आणि लसावीमध्ये समस्या राहणार नाही. का? कारण मी घेतलेलं जे उदाहरण आहे ते खूप मोठं आणि व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे. पहा, 20, 40, 60, 80, 120 आणि 160 या संख्यांचा मसावी व लसावी किती असेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता आपण सर्व आखणी वगैरे करून घेतलेला आहे. आता आपण हा लसावी आणि मसावी सोडवणार आहोत. मसावी काय असतो तर सामायिक अवयवांचा गुणाकार असतो आणि लसावी काय असतो सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. आता आपण पाहूयात एक एक. आता बघा, आपण एखादं ज्ञान ग्रहण करतो पण त्याचा उपयोग कसा करायचा हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. पहा, आपल्याला कसोट्यांचा उपयोग माहिती आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला कितीने भाग जातो 10ने पूर्ण भाग जात असतो. पहा, मग आपण सुरुवातीला 10 घेऊयात. आता विद्यार्थ्यांना हेच कळत नाही का इथं कोणता अंक घ्यायचा आणि का घ्यायचा आहे. तर बघा, 10 हा असा अंक आहे की या सर्व अंकाला तो भाग देऊ शकतो. आणि दुसरं म्हणजेच कसोट्यांचा उपयोग आणि टेबलचा उपयोग हा तुम्हाला या ठिकाणी करायचा असतो. आता आपण भाग देऊयात. 10ने जर भागलं तर 0 जाईल, इथं फक्त 2 राहील, 10 2 20, इथं फक्त 4 राहतील, इथं भागाकार करायचा या ठिकाणी 10 सके 60, 10 8 80 आणि या ठिकाणी 12 राहतील, 0 जाईल, या ठिकाणी 16 राहील. आता आपण भाग दिल्यानंतर आपल्या लक्षात आलंय की 2ने या सर्व संख्यांना भाग केलाय. आता फक्त 10चीच कसोटी नाही तर इतरही कसोट्यांचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मग बघा, 2ची कसोटी पहा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असतात त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. मग इथं पहा 2 4 6 8 आणि इथं पण एकक स्थानी 2 आहेत आणि इथं एकक स्थानी 6 आहेत. म्हणजे या दिलेल्या सर्व संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो. मग आपण भाग देऊयात 2ने. मग बघा, 2ने भाग देताना बे एके बे, परत बे दोन्ही किती 4, बे त्रिक किती 6, बे चौक किती 8, बेसकम किती 12.